आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज, जनमनाचा कानोसा, समाज मनाचा आरसा। जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळा नागोठाणे शैक्षणिक सहल उत्साहात संपन्न। ग्रामपंचायत उपसरपंच अखलाकभाई पानसरे यांचे विशेष सौजन्य। नागोठाणे रोशन पदके। नागोठाणे ग्रामपंचायतीचे उपसरपंच अखलाकभाई पानसरे यांच्या विशेष सौजन्याने जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळा नागोठाणेची वार्षिक शैक्षणिक सहल गुरुवार दिनांक 27 नोव्हेंबर रोजी वाकण येथील आबिद शेख यांच्या नबिला फार्म हाऊस येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली। या शैक्षणिक सहलीसाठी उपसरपंच अखलाकभाई पानसरे यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली तौफिक पेडेकर यांनी आबिद शेख यांचे वाकण येथील नबिला फार्म हाऊस मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले। प्राथमिक उर्दू शाळा नागोठाणे यांची ही पहिली शैक्षणिक सहल असल्याची माहिती अखलाकभाई पानसरे यांनी दिली। या शैक्षणिक सहलीत एकूण 60 मुला-मुलींनी सहभाग नोंदवला होता। नागोठाणे येथून सकाळी 10 वाजता निघालेली ही सहल सायंकाळी 5 वाजता पुन्हा नागोठाणे येथे पोहोचली। या सहलीमध्ये अखलाकभाई पानसरे यांच्या सौजन्याने शाळा व्यवस्थापन समिती व सर्व शिक्षक वृंद तसेच विद्यार्थी यांना सकाळी अल्पोपहार व दुपारी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती। अखलाकभाई पानसरे यांच्याकडून सहलीची सूचना मिळाल्यापासूनच सर्व मुले व मुली खूप आनंदात व उत्साही दिसून येत होत्या। सहलीला निघताना सकाळी बरोबर 10 वाजता अगदी वेळेवर सर्व चिमुकले गोळा झाले होते। या सर्व विद्यार्थ्यांनी फार्म हाऊसमध्ये असलेल्या सर्व राईड्सचा मनमुराद आनंद लुटला व खूप उत्साहाने निसर्गाची किमया, झाडे, पक्षी, प्राणी याबाबत अनेक प्रश्न विचारून त्यांचे निरसन करून घेतले। यावेळी ग्रामपंचायत उपसरपंच अखलाकभाई पानसरे यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक श्रीमती मेहजबीन रोगे, शिक्षक अमजद अफसर खान, राज अहमद जमादार, शिक्षिका यास्मीन हसन, त्याचबरोबर शाळा व्यवस्थापन कमिटीच्या अध्यक्षा शबीना मुदस्सिर रिफाई, सदस्य आयशा खालिद काझी, शबनम नियाज रिफाई, सना अब्रार सय्यद, रुबीना दफेदार उपस्थित होते। या शैक्षणिक सहलीकरता प्रवासासाठी लागणारी बस अखलाकभाई पानसरे यांनी उपलब्ध करून दिली होती। त्यासाठी मैनुद्दीन पोथ्रिक यांनी चालकाची भूमिका बजावली। रायगड टुडे न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।